नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, नुकतंच आपण नवीन वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. नवीन वर्ष, नवीन उत्साह आणि आपल्या मनातली नवीन मनोरथ. असाच आपण नाविन्याचा ध्यास घेत राहतो आणि प्रगतीपथावर असतो. पण ह्या प्रगतीपथावर असताना थोडंसं थांबून जर आपण मागे वळून पाहिलं तर आपल्याला दिसून येतं की आपल्या आधी अनेक लोकांनी खूप महत्त्वाचं असं काम केलेलं आहे आणि त्यांच्यामुळे आज आपण ह्या प्रगतीपथावर आहोत. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. काल 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती होती आणि त्यानिमित्ताने आहे आजचा आपला खास कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय पाहून घेऊया आपण. सावित्रीबाई फुले क्रांतिकार्याची मशाल असा आजचा आपला विषय आहे. आणि सावित्रीमाईंबद्दल आज आपण बोलणार आहोत. त्यांचं जे काम आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. त्यांचा जो विचार आहे त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आणि त्यांचे जे विचार आहेत ते आजच्या काळातही आपल्याला कसे उपयोगी पडतात ह्या सगळ्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. चर्चेसाठी आज आपण तज्ज्ञांना आमंत्रित केलेले आहे. त्यांची ओळख करून घेऊया. आज आपल्याबरोबर आहेत शिल्पा कांबळे मॅडम आणि अविनाश उषा वसंत. नमस्कार. दोघांचंही कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. अगदी थोडक्यात ओळख करून देते. शिल्पा कांबळे ह्या लेखिका आहेत. निळ्या डोळ्यांची मुलगी ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे आणि 9:40ची लोकल हा कथासंग्रह आहे. बिर्याणी नावाचं नाटक त्यांनी लिहिलेलं आहे आणि डॉक्टर भीमराव आंबेडकर महामानवाची गौरव गाथा या मालिकेचं स्क्रीन प्ले रायटिंग जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. आणि आज आपण सावित्रीबाईंबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल त्या बोलणार आहेत. आज आपल्याबरोबर आहेत अविनाश उषा वसंत, जे लेखक आहेत, कवी आहेत आणि स्ट्रीट फोटोग्राफर आहेत. पटेली नावाची कादंबरी त्यांची नुकतीच प्रकाशित झालेली आहे आणि विशेषतः सावित्रीबाईंच्या साहित्यावर सर आपल्याशी संवाद साधणार आहेत. मला खात्री आहे की तुमच्याही मनात अनेक प्रश्न असतील, काही शंका असतील, काही विचारायचं असेल तर नक्की फोन करा इथे. त्यासाठी आमचे जे दूरध्वनी क्रमांक आहेत ते लगेचच टिपून घ्या. दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 आणि 24988050. 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरील सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईल धारकांसाठी. फोन तुम्ही जरूर करा, पण नेहमीच्याच गोष्टी आपण लक्षात ठेवायच्यात. तुमचा फोन इथे जोडला गेला असं जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा किंवा पूर्ण बंद केला तरीही चालेल. आणि आजचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरूनच आपले प्रश्न असू द्यात. तर सुरुवात करूया. नमस्कार. पुन्हा एकदा दोघांचंही स्वागत करते. खरं तर सावित्रीमाई हे एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांच्याबद्दल आपण जितकं जाणून घेऊ तितके त्या आपल्याला नव्याने उलगडत जातात. आणि खरोखरच त्यावेळच्या म्हणजे त्या युगामध्ये त्यांनी एवढं मोठं काम केलेलं आहे. तर शिल्पाताई, तुम्ही काय सांगाल की खूप वेगवेगळी खरं तर सावित्रीबाईंची रूपं आहेत, तर शिक्षिका हे जे रूप आहे त्याबद्दल? मला वाटतं की भारतातल्या सगळ्या स्त्रियांचं जे कॅलेंडर आहे ते 3 जानेवारीपासून सुरू होतं. 1 जानेवारीपासून सुरूच होत नाही, कारण जर सावित्रीबाई फुलेंचा जन्म झालाच नसता तर आज तुम्ही काय आणि मी काय आणि सगळ्या भारतातल्या स्त्रिया या जिथे पोहोचल्या, म्हणजे नर्सेस झाल्या, डॉक्टर झाल्या, अंतराळात गेल्या, ह्या सगळ्या आपण पोहोचूच शकलो नसतो. शिक्षणाचं इतकं मोठं काम सावित्रीबाईंनी केलेलं आहे. आणि आज आपल्याला असं म्हणजे फार सहज वाटेल की आपण शाळेत जातो किंवा शाळेत शिक्षिका कोणी होतं, हेडमास्तर होतात, प्रिन्सिपल होतात, PhD करतात. परंतु ज्या काळाची गोष्ट, सावित्रीबाई ज्या काळात जन्माला आला तो काळ जर बघितला तर तो स्त्रीचा जन्म म्हणजेच मुळी पापामुळे स्त्रीचा जन्म होतो असं मानलं जायचं. आणि अशा काळामध्ये बाईंचा जन्म झाला आणि त्या पहिल्या अशा स्त्रिया आहेत ज्या घराबाहेर पडल्या, सार्वजनिक कामासाठी घराबाहेर पडलेल्या त्या पहिल्या स्त्रिया आहेत आणि त्यांच्यामुळे आपण बाहेर पडलो. त्यांची म्हणजे एक किस्सा मी सांगते की त्यांना त्या लहान असताना एक पुस्तक मिळालेलं, ते मिशनऱ्यांनी दिलेलं, आणि ते पुस्तक त्यांना वाचता येत नव्हतं. जेव्हा ज्योतिबांबरोबर लग्न झालं तेव्हा ते पुस्तक घेऊन आल्या आणि त्यांच्या घरातल्यांनी सांगितलेलं की ते पुस्तक फेकून दे, पण बाईंनी पुस्तक फेकलं नाही. 9व्या वर्षी विवाह झालेला आणि ते पुस्तक घेऊन आला ज्योतिबांकडे. आणि नंतर जेव्हा ज्योतिबा शिकले त्याच्यानंतर त्यांनी आपल्या बायकोला पण शिकवलं आणि सगुणाबाई त्या त्यांच्या आईसारख्या होत्या नातेवाईक, त्यांनाही शिकवलं. आणि नंतर त्या स्वतः शिकल्या, शिक्षिका झाल्या,
शाळा काढली ज्योतिबांनी, तिथे शिकवलं, नंतर त्या प्रिन्सिपल झाल्या, कितीतरी मुलींना शिकवलं, फातिमा शेख सारख्या मुलीला शिकवलं आणि ती शिक्षिका देखील झाली आणि त्यांनी फार मोठं शिक्षणासाठी काम केलं. नक्कीच. म्हणजे त्यावेळी खरं तर समाजाची परिस्थिती इतकी बिकट होती की अक्षरशः समाजाने दगडधोंडे मारलेले, ते दगडधोंडे खाऊन त्यांनी जे शिक्षणाचं व्रत आहे ते पुढे ठेवलं. अविनाशजी, मला असं सांगा की सावित्रीबाईंचं साहित्य जे आहे त्यांनी लिहिलेलं तेही विपुल आहे, पण हे साहित्य अजूनही खूप लोकांना माहिती आहे अशातला भाग नाही, थोडंसं अपरिचित राहिलेलं आहे. तर काय सांगाल त्याबद्दल? सावित्रीबाईंचं साहित्य जे आहे ते महाराष्ट्रातील किंवा मराठी जनतेला अजून तेवढंसं नीट माहिती नाही आहे. खरं तर मागोमाळी जे आहेत त्यांनी महाराष्ट्र संस्कृती मंडळातर्फे ते पुस्तक संपादित सुद्धा केलेलं आहे. त्यांचं समग्र साहित्य ते संपादित केलेलं आहे आणि त्यात त्यांना आपल्याला दिसून येतं की त्यांनी जवळजवळ काव्य फुले नावाचा त्यांचा जो एक कविता संग्रह आहे तो 1854 साली प्रकाशित केलेला आहे आणि तो प्रकाशित करताना मिशनरी छापखाना आहे तिथून प्रकाशित केलेला, शिळा प्रेसवर तो प्रकाशित केलेला आहे. म्हणजे त्या काळात स्त्रीने बाकी चूलमूल सोडून ह्या गोष्टी करायच्या नसतात, तर हे म्हणजे अगदीच पातक होतं की लिहिणं हे सुद्धा. त्या काळात आहे ना सावित्री माईंनी ना ह्या साऊने आमच्या ह्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत आणि कवितेसारखी मुसाफिरी केलेली आहे. म्हणजे मुळात अगोदरचं जर बघितलं स्त्रियांचं जे काव्य आहे तर ते बहुतेक काव्य हे आध्यात्मिक आहे बऱ्याच वेळा. तर तसं न करता साऊंनी वेगवेगळ्या विषयांवरती ना कविता लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये अगदी ना त्यांनी सामाजिक कविता आहे, त्यामध्ये इतिहासपर कविता आहे, त्यामध्ये ना निसर्गपर कविता आहे, अगदी म्हणजे जाईच्या फुलाबद्दल किंवा त्या प्रतिमा वापरून, गुलाबाच्या फुलाची प्रतिमा वापरून, अगदी शेतीवर सुद्धा त्यांची कविता आहे. अशा वेगवेगळ्या विपुल असं त्यांनी कविता लिहिलेल्या आहेत. 52 कशी रत्नाकर म्हणून एक त्यांचा एक काव्यसंग्रह 1892 साली त्यांनी प्रकाशित केला होता. परत त्यांनी ज्योतिबांना लिहिलेली पत्र हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे, कारण की त्यामधून सुद्धा अनेक गोष्टींची आपल्याला माहिती होते की ती नक्की ना काय आहेत. म्हणजे त्या विषयामध्ये त्यांचं जे कार्य आहे ज्योतिबांचं, त्यांचं एकत्रित जे कार्य आहे त्यामधली त्यांची ना आस्था की नक्की त्यांचं काय म्हणणं आहे, ज्योतिबांना सांगितले त्यांची काळजी, कोण कोण आपल्याला मदत करतायत त्या संदर्भाचा त्यांचा तो विषय आहे. आणि ललित लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे की ज्यामध्ये ना विद्याचरण, सदाचरण किंवा कर्ज, व्यसन, उद्योग ह्या विषयांवर त्यांनी आपले मतं मांडलेली आहेत आणि त्यामुळे समकालाचा सगळा अवकाश जो आहे आणि इतिहास ह्या सगळ्यांची त्यांना माहिती होती. म्हणजे आपल्याला ज्योतिबा माहिती असतात, पण सावित्रीबाईंनी सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या हे सहसा माहीत नसतं. खरंय. आणि खरोखरच सावित्रीबाईंनी एवढं विपुल लेखन केलेलं आहे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे आणि नक्कीच ते आपल्याला आज वाचता येईल का ह्याबद्दल पण आपण अविनाशजींशी बोलणार आहोत. शिल्पाताई, सावित्रीबाईंचा जो काळ होता तो खूप वेगळा होता. म्हणजे आज आपण कल्पनाही करू शकत नाही. आज आपण ज्या पद्धतीने वावरतो, ज्या पद्धतीने आपण सहजतेने सगळ्या स्त्रिया वावरतो, तो तसा काळ नव्हता. तर त्या काळाबद्दल थोडंसं सांगा. म्हणजे मुक्ता साळवेने तिच्या निबंधामध्ये लिहिलेलं आहे की मला रडू येतं. आणि जेव्हा आपण सावित्रीबाई फुलेंचं चरित्र वाचतो, त्यांचं साहित्य वाचतो, तेव्हा त्या बोलतात की मला रडू येतं. आणि आता तुम्हाला ते सांगताना मलाही रडू येतं आहे की तो काळ म्हणजे मुलगी पाप, तिचा जन्म म्हणजे पाप आणि तिचा जन्म झाल्यानंतर पाळण्यामध्येच मुलांची लग्न लावायची. 5-6 वर्षाची घोडनवरी, म्हणजे 5-6 वर्षाची मुलगी घोडनवरी म्हणायची तिला. ऋतुमती झालीच नाही पाहिजे, त्याच्या आधी लग्न झालं पाहिजे. आणि त्या कालामध्ये जे बालविवाह व्हायचे आणि त्या बालविवाहामध्ये, आणि तुम्हाला तर माहिती आहे की मृत्यूचं दर, कारण तेव्हा औषधं इतकी नसायची, आजारपणं खूप असायचे आणि बालविवाह झाल्यानंतर बालमृत्यू व्हायचे. आणि तो जर नवरा मेला तर ब्राह्मण स्त्रियांची विशेषतः इतकी ससेहोलपट व्हायची की त्यांना सती जावं लागायचं आणि त्या घरातल्या मुलींना, छोट्या मुलींना त्यांचे केस भादरून राहावं लागायचं, म्हातारपण काढावं लागायचं. आणि सती जाण्याची जी पद्धत होती, त्या मुलीला, कोणत्या मुलीला जळावंसं वाटेल तर तिला भांग पाजून, आणि आजूबाजूला नातेवाईक असायचे ते तिला त्या चितेवर ठेवायचे, मोठमोठे ओंडके तिच्या अंगावर टाकायचे आणि तिला अक्षरशः जिवंत जाळायचे. आणि ब्रिटिश आल्यानंतर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले ही प्रथा बंद करण्यासाठी. मी ह्याला खून समजेल असं एक अधिकारी म्हणतो.
मग त्याच्या विरुद्ध धार्मिक जे गट होते त्यांनी नवीन काहीतरी शोधून काढलं की नाही, आम्ही तिला विचारू की तिला जायचं आहे का, आणि घरातल्यांचं प्रेशर इतकं असणार की कोणती बाई म्हणेल की मला जायचं नाही आहे, आणि कधी कधी असं व्हायचं की ती बाई हो म्हणायची मी सती जाते, आणि ऐन वेळेस ती चितेतून बाहेर पडायची, तिला त्या आग सहन व्हायची नाही आणि ती नदीच्या दिशेने धावून जायची, तेव्हा तिला पकडून चितेवर टाकायचे. तर इतकी वाईट अवस्था होती जी मुक्ता साळवेने सांगितलेली आहे आणि सावित्रीबाईंनी सांगितलेली आहे. नक्कीच एक अतिशय विदारक चित्र, म्हणजे ज्याची आपण खरंच आजच्या काळात कल्पनाही करू शकणार नाही असं चित्र त्यावेळी घडायचं. आणि त्यावेळी हे जे घडायचं ते अगदी नेहमी घडायचं, सहजतेने घडायचं, जे आज आपण विचारही करू शकत नाही. आता ह्या सगळ्याचा जो एक परिणाम होता तो त्यांच्या साहित्यावर आपल्याला झालेला दिसून येतो का, की त्यावेळची परिस्थिती आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न, काय सांगाल अविनाशजी तुम्ही? हां, म्हणजे निश्चितच त्यांनी आपल्या साहित्यातून ही सगळी आता शिल्पाजींनी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या सर्व गोष्टींचा उलगडा त्यांनी आपल्या साहित्यातून केलेला आहे. म्हणजे त्यांच्या जे ललित आहेत त्यातून ना त्यांनी ह्या गोष्टी सर्व मांडलेल्या आहेत की कशी परिस्थिती होती, काय होतं, नंतर मग आपण कसे मागासलेले आहोत, पाश्चात्य देश कसे पुढे जात आहेत, मानवाने नेहमी असे उद्योग करत राहायला पाहिजे, उद्योग केल्यानेच आपण ना कल्याणकारी आपला तो मित्र आहे, तर त्या गोष्टी नेहमी केल्या पाहिजेत. आणि ह्या कशा ज्या कुप्रथा आहेत ह्यातून कसं मानवाचं शोषण होतं ह्यासुद्धा त्यांनी ना त्याबद्दल म्हणलं पाहिजे. आणि त्यांची एक कविता आहे की मानव म्हणून नये का, मानवास मानव, त्या कवितेमध्ये त्यांनी सांगितलं की मानवाचे काय काय कार्य आहेत, मानवाने काय केलं पाहिजे ह्या सुद्धा ना त्यांनी त्याबद्दल त्यांनी म्हणलेलं आहे. किंवा अजून जे काही इतर जे काही आहे ना दुष्कर्म जे करायचे, कर्मकांड करायचे, त्याच्यावरती सुद्धा त्यांनी आपल्या कवितेतून आपल्या लेखनातून त्यांनी ना ताशेरे ओढलेले आपल्याला बघायला मिळतात. नक्कीच, म्हणजे खरं तर आज आपण 21व्या शतकात मानवी हक्क वगैरे अशा गोष्टींवर चर्चा करतो, पण त्यावेळी त्या युगामध्ये मानवी हक्क किंवा एका स्त्रीचे हक्क ह्याबद्दल सगळ्यात आधी जर कोण बोललं असेल तर त्या सावित्रीबाई फुले. आणि त्या फक्त बोलल्या नाहीत तर त्यांच्या कार्याने, त्यांच्या कर्तृत्वाने त्यांनी मुलींना शिकवलं. त्यांचा जो पूर्ण जीवनाचा पट आहे तो उलगडणार आहोत आजच्या कार्यक्रमातून. पण आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार, विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 3 जानेवारी निमित्त आजचा आपला खास कार्यक्रम आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आज आपण बोलतोय आणि आपल्याला आपल्या ह्या विषयामध्ये सहभागी झालेले आहेत शिल्पा कांबळे मॅडम आणि अविनाश उषा वसंत. आपण त्या काळचा म्हणजे तो काळ काय होता ते आपण मगाशी जाणून घेतलं. सावित्रीबाईंनी जेव्हा शाळा सुरू केली तर तेव्हा काय आणि कशा पद्धतीने समाजाचा रिस्पॉन्स होता, काय समाजाने केलं त्यावेळी, याबद्दल सांगा शिल्पाताई. आता सावित्रीबाई शाळेत निघालेल्या, घराबाहेर पडलेल्या पहिल्या स्त्री आहेत भारतीय. आणि त्याच्या आधी मिशनऱ्यांनी इथे शाळा सुरू केल्या होत्या भारतामध्ये, पुण्यामध्ये देखील. त्या बंद पाडलेल्या सनातन्यांनी. आणि सावित्रीबाईंचा इतका छळ झाला की त्यांच्यावर शेणाचे गोळे, मातीचे गोळे, घाण पाणी, तर त्या म्हणायचे हे सगळे फुलं आहेत माझ्यासाठी तुम्ही जे करताय ते. आणि एक वेळ तर अशी आली होती की एका पैलवानाने त्यांना वाटेत अडवलं आणि म्हणाला की मी तुझ्यावर म्हणजे बलात्कार करेल. इतका टोकाची हिंसा आणि इतक्या टोकाचा राग त्याला आला होता. पण सावित्रीबाई इतक्या धीट होत्या आणि त्यांच्यात एवढं धैर्य होतं की त्या घाबरल्या नाहीत, मागे झाल्या नाही. त्यांनी 20च्याच असतील त्यांनी त्याला 2 थोबाडीत दिल्या आणि मागे त्याला ढकललं आणि आपलं काम त्यांनी कधी बंद केलं नाही. तर अशा पद्धतीच्या त्या अनेक अडचणींना त्या कन्व्हिन्स असल्यामुळे त्याला सामोरे गेल्या धैर्याने. नक्कीच, म्हणजे खरं तर अडचणी कोणतीही व्यक्ती जेव्हा कुठेतरी त्या काळाच्या पुढे जाऊ बघते तेव्हा आपला इतिहास सांगतो की त्या व्यक्तीला अडचणी या येतातच. तशा सावित्रीबाईंना देखील आल्या, त्यातून त्यांनी मुलींना शिकवलं. अविनाशजी, तुम्ही काय सांगाल की त्यावेळी एक कृषीप्रधान संस्कृती सगळीकडे होती, पण तरीही शेतीला फारसं महत्त्व नव्हतं त्यावेळी. आणि मग शेती किती महत्त्वाची आहे, अन्न हे आपल्या सगळ्यांसाठी किती मूलभूत आहे हे सांगणारी एक कविता सावित्रीबाईंची आहे. आणि एकूणच कुठेतरी शेतकरी समाजाला एक प्रतिष्ठा मिळावी यासाठी त्यांनी काही लिहिलं होतं, त्याबद्दल त्यांनी म्हणजे असं एक हे केलं की ब्रह्म असे शेती अन्नधान्य देती, अन्नास म्हणती परब्रह्म, जे करती शेती विद्या संपदती,
तया ज्ञानवंती सुखी करी, म्हणजे असं म्हणलेलं आहे त्यांनी. म्हणजे जे अन्न जो पिकवतो, म्हणजे जो आज ना आपला शेतकरी आहे, जो आपल्याला अन्न देत असतो, तर त्या ह्याला त्यांच्याबद्दल त्यांचं एक आहे ना करुणा आहे. कारण की शेती हाच मुळात आपल्या ना कर्माचा आणि उद्योगाचा आहे ना त्यावेळेचा धंद्याचा विषय होता. त्यामुळे तुम्ही सतत कर्म करत राहा, सतत उद्योग करत राहा, शेती करत राहा. आणि शेती जर तुम्ही केली तर तुम्हाला विद्यासुद्धा संपादन करता येते, ज्ञानसुद्धा संपादन करता येतं आणि तुम्ही सुखी होताल. म्हणजे एकंदरीत माणूस सुखी होईल ह्यातून, असा त्यांचा शेतीबद्दलचा ना विचार होता. म्हणजे आपल्याला कळेल की ना आजकाल कशी अवस्था आहे, म्हणजे समाजामध्ये शेतीबद्दलच्या शेतकऱ्यांबद्दल सुद्धा आपण कशा पद्धतीने बघतो. पण सावित्रीबाईंचा जर ना विचार जर केला तर शेतीबद्दल त्यांचे जर विचार आपण जर बघितले तर नक्कीच आपल्याला ना शेतकऱ्यांबद्दल सुद्धा आपल्याला करुणा प्राप्त होईल आणि शेतीबद्दलची सुद्धा आपल्याला करुणा प्राप्त होऊ शकते. नक्कीच. खरं तर त्यावेळी त्यांनी जो विचार मांडला होता तो खरं तर आजच्या काळातही लागू आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आपण. प्राध्यापक कांबळी आपल्याशी बोलतात डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. हॅलो. हा नमस्कार, आपला प्रश्न सलग विचारा. नमस्कार, माझं नाव दौलत कांबळे, मी डोंबिवलीहून बोलतोय. मला मॅडमना विचारायचा प्रश्न, शिल्पा कांबळे मॅडमना, की सावित्रीबाई फुले समाजसेविका, थोर शिक्षिका, या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, पण त्या साहित्यिका म्हणून ज्या आहेत, त्यांच्या कविता ज्या आहेत त्या पाठ्यपुस्तक म्हणजे समावेश झाले नाहीत, म्हणजे अभ्यासक्रमामध्ये का आल्या नाही, त्याचं कारण काय असू शकेल? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. काय सांगाल तुम्ही? त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की खरं तर जेव्हा आपल्याला कळतं की सावित्रीबाईंचं एवढं साहित्य आहे तेव्हा साहजिकच हा प्रश्न येतो की मग ते आम्हाला अजूनपर्यंत माहिती का नाही झालेत. जी सत्ता असते आणि साहित्यातही सत्ता असते आणि कोणाचं साहित्य छापलं जाईल, कोणती पुस्तकं लावली जातील, इथे थोडासा जो राजकारणाचा देखील भाग असतो. त्यामुळे खूप दिवस असं झालं की म्हणजे आपल्याला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुलेंचं कार्य खूपच सगळ्यांना माहिती आहे, परंतु त्या साहित्यिका होत्या, संपादन त्यांनी केलं होतं, लेखिका होत्या. ह्याचं मात्र एक जाणून बुजून आपण म्हणू शकतो की जात, वर्ग, वर्ण, मानसिकता जी आहे आणि जी सत्तेची जी सगळी केंद्र तिकडे होती, काही लोकांच्या हातात होती आणि त्यांची मानसिकता तशीच होती सनातनी, त्या लोकांनी हे प्रयत्न केले. पण आता आपण बघतोय की हा जो म्हणजे आपण जर पूर आलेल्या नदीला बांध घालू शकत नाही, तर हा जो ज्ञानगंगा आता इतकी सगळ्या बहुजन समाजाच्या हातात गेलेली आहे आणि त्यामुळे हे आता पसरत चाललेलं आहे. सावित्रीबाई फुलेंचं साहित्य देखील लोकांपर्यंत पोहोचणार आणि पोहोचतंय ते. नक्कीच. आणि त्यांचं जे साहित्य आहे ते आजच्या या कार्यक्रमातून देखील पोहोचणार आहे लोकांपर्यंत. अविनाशजी, 1854ला त्यांचा काव्यसंग्रह आला होता, काव्य फुले. तर त्यातल्या काही ओळी तुम्ही आज सांगाल का इथे? आता त्यांची एक ना एक असं मी ओळ सांगतो. ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असूनही चालत नाही, त्यास मानव म्हणावे का. म्हणजे ज्ञान नाही, विद्या नाही, ते घ्यायची गोडी नाही, म्हणजे आपण ज्ञानही घेण्याची इच्छा नाही आहे, त्याची गोडी नसेल तर त्यास आपण मानव म्हणावे का, हा थेट डायरेक्ट प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. मुळात जर सगळा तो त्यावेळेचा जर ना विचार बघितला किंवा त्यावेळची ना सगळी परिस्थिती जर बघितली तर 1854 साली त्यांनी कविता ती लिहिलेली आहे आणि ती प्रकाशित केलेली आहे. आणि त्या काळात जर आपण जर विचार जर केला, म्हणजे अगदी केशवसुतांच्याही 2 ते 3 तप अगोदर त्यांनी कविता केलेली आहे. मला तर असं म्हणजे मागो माळेंनी सुद्धा असं लिहून ठेवलेलं आहे की आधुनिक कवितेच्या ह्या जननी आहेत सावित्रीबाई, आणि मलाही तसंच वाटतं. कारण की अगोदर आणि मुळात त्यांची जी कविता आहे संपूर्ण एतद्देशी आहे, म्हणजे संपूर्ण त्याची जो विचार व्यूह आहे तो संपूर्ण भारतीय आहे. तो केवळ असा पाश्चिमात्य विचारांवरती पोचलेला नाही. कारण की त्यावेळातली जी कविता होती ती बऱ्यापैकी भाषांतरित कविता होती किंवा पाश्चिमात्य कविता वाचून किंवा मिशनऱ्यांनी आणल्यानंतर ती कविता वाचून ती कविता तशी लिहिलेली होती. पण सावित्रीबाईंचं तसं नव्हतं. त्यांनी जी कविता ही इथले जे प्रश्न आहेत त्याच्यावरती ती कविता लिहिलेली आहे, त्याच्याबद्दल त्या नेहमी आपल्या कवितेतून त्या बोललेल्या आहेत. त्यामुळे त्यांची कविता त्यामुळे महत्त्वाची कविता आहे. आणि ह्या माध्यमातून आपण असं निश्चित सांगूही शकतो की ही कविता किती महत्त्वाची आणि ही सगळ्यांपर्यंत पोहोचणंही ते महत्त्वाचं आहे. ती आम्हाला इथे संधी मिळते त्यांचं साहित्यही सगळ्यांपर्यंत पोचावं
आणि जास्तीत जास्त लोकांना म्हणजे आधी पाठ्यपुस्तकातही त्याचा समावेश व्हावा आणि हे सगळ्यांना कळावं, कारण की ती एक ज्ञानज्योती आहे आणि क्रांतिज्योती आहे. तर त्यातून नक्कीच स्फुरण मिळणार आहे, सर्वच तरुणांना मिळणार आहे, स्त्रियांना मिळणार आहेत. आजही स्त्री त्यांच्यामुळे उभी आहे. तर ते जे लिखाणाचं जे काही सावित्रीबाईंनी केलेलं आहे सर्व कार्य, त्या कार्यातून सुद्धा आज यांना बरेच जण लिखाण करतायत. नाही तर लिखाणाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा असं होतच ना की यांना सर्व केवळ पुरुषच होते, स्त्रिया होत्या. तर ती ही जी प्रेरणा जी मुळात आहे ती प्रेरणा तिथूनच आहे. म्हणजे 1854 पासून ती प्रेरणा त्यांनी दिलेली आहे. आणि ज्योतिबांचं सुद्धा ते महत्त्व आहे की कारण की त्यांच्या अगोदर सावित्रीबाईंचा ना कविता संग्रह अगोदर प्रकाशित झालेला आहे. अच्छा. आणि नक्कीच जसं तुम्ही सांगितलं की ही प्रेरणा आहे. म्हणजे आज देखील आपण बघतो की एखादी स्त्री जेव्हा वरच्या पदावर जाते तेव्हा एक स्त्री म्हणूनही तिच्याकडे एका कौतुकाने बघितलं जातं किंवा एका वेगळ्या भावनेने बघितलं जातं की स्त्री असं तिला वेगळं संबोधलं जातं. पण त्यावेळी सावित्रीबाईंनी जो विचार केला होता, तर आता तुम्ही ज्या ओळी सांगितल्या की त्यामध्ये असं होतं की मानवाच्या कल्याणासाठी, संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी. तर शिल्पाताई, तुम्ही काय सांगाल की पूर्ण त्यांचं जे आयुष्य होतं ते कुठेतरी एक समाजभान जपत त्यांनी संपूर्ण आयुष्य काढलेलं आहे. की आपण बऱ्याचदा असं होतं की आजही स्त्रिया शिकतात, पण बऱ्यापैकी आपली आपली एक चाकोरी ठरलेली असते आपली, पण त्या चाकोरी पलीकडे जाण्याची दृष्टी सावित्रीबाईंची होती. त्याबद्दल म्हणजे आजचाच तुम्ही विचार केला तर सांगते की आपण शिकतो ते नोकरी मिळवण्यासाठी आणि मग आपला संसार नीट चालावा आणि आपल्याला आर्थिक सुस्थिती यावी म्हणून. सावित्रीबाई ज्या शिकल्या त्या समाज बदलण्यासाठी, कारण तो जो समाज होता तो विषमतेवर आधारलेला समाज होता. असा समाज नको आहे. तर कसा समाज हवा आहे? सत्यशोधक समाज पाहिजे. सत्याचं मूल्य, सत्य काय आहे ते जाणून घ्यायचं, ज्ञान मिळवायचं. ज्ञान याच्यासाठी मिळवायचं कारण अंधकार आहे, अज्ञान आहे. आणि माणसामध्ये माणूस हा शब्द सतत आपण मानव मुक्तीचा त्यांनी ध्यास घेतलेला आहे ज्योतिबांबरोबरचं. कारण जे तेव्हाचं वास्तव होतं ते वास्तव अतिशय म्हणजे शोषण करणारं होतं. आणि ते बदलण्यासाठी शिक्षण, म्हणजे शिक्षण हे माणसाला मूलभूत विचार करणाऱ्याला लावणारं शिक्षण त्यांना अभिप्रेत होतं. केवळ नोकरी आणि चरितार्थ असा त्याच्या मागचा विचार नव्हता. नक्कीच. म्हणजे शिक्षण हे जे 3 अक्षरी हा जो शब्द आहे, तर त्यामागे देखील एक खूप मोठा विचार होता. आणि त्या विचारांनी सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले हे झपाटलेले होते. तसं त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांच्या कार्याबद्दल आणखीही जाणून घेणार आहोत आपण कार्यक्रमातून, पण आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सावित्रीबाई फुले क्रांतिकार्याची मशाल असा आजचा आपला विषय आहे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत शिल्पा कांबळे आणि अविनाश उषा वसंत. आपल्याला एक फोन येतोय, तो घेऊया आपण. लक्ष्मण गजविये बोलतायत आपल्याशी नागपूरहून. नमस्कार, बोला. हॅलो, नमस्कार. आपला प्रश्न सलग विचारा, टीव्हीचा आवाज अगदी कमी ठेवा. मॅडम, मी लक्ष्मण गजविये बोलतो, नागपूर जिल्हा काटोल तहसील मधून. प्रश्न विचार आपला. माझा प्रश्न आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचं जीवन चरित्र म्हणजे बहुतांश म्हणजे विशेष करून महिलांना आजपर्यंत माहीतच नाही आहे. सावित्रीबाई फुले कोण होते आणि म्हणजे आणि महात्मा फुले कोण होते यांच्याबद्दल बहुतांश विशेष करून महिलांना अजिबात माहिती नाही आहे. तरी आपल्याला म्हणजे हे म्हणजे सावित्रीबाईची माहिती म्हणजे आपल्याला विशेष करून महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावं लागेल? धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. गजविये सर, खरं तर त्याचसाठी आजचा आपला कार्यक्रम आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचं जे कार्य आहे, त्यांचा जो विचार आहे तो आपल्याला पोहोचवला पाहिजे. शिल्पाताई, काय सांगाल तुम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर? म्हणजे आपण आपल्या घरापासून ह्याची सुरुवात करू शकतो की जर आपल्याला माहिती आहे तर आपण आपल्या घरातल्या लोकांना सांगू शकतो, कुटुंबातल्या लोकांना सांगू शकतो आणि मग तो परीघ विस्तारत जाईल की आपण आजूबाजूच्या लोकांना सांगू शकतो. आणि सावित्री उत्सव म्हणजे सुरू झालेला आहे उल्हासनगरमध्ये, ते करतात सर एक. आणि असं छोटे छोटे कार्यक्रम सगळीकडे होतात. आता हा मोठा कार्यक्रम आहे, दूरदर्शनने आता हे एक इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे, त्यांचं वाचन आपण करू शकतो. तर आपण कोणासाठी थांबायचं नाही आहे, आपल्यापासून सुरुवात करायची आणि मग ते एक एक माणसाला कळत कळत जाईल. आणि नक्कीच सावित्रीबाईंचा विचार हा सगळ्यांपर्यंत पोहोचेल, मुलींपर्यंत पोहोचेल, बायकांपर्यंत पोहोचेल असं मला वाटतं.
म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही घरापासून, हे मला वाटतं की तत्व आपण कुठेही वापरू शकतो की, आणि जर आपल्यापासून आणि आपल्या घरापासून सुरुवात केली तर हळूहळू ते नक्कीच पसरत जाईल. आज आपण जेव्हा सावित्रीबाईंच्या लेखनाबद्दल बोलतो अविनाशजी, तेव्हा कवितांबद्दल आपण थोडंसं बोललो. सावित्रीबाईंनी गद्यलेखनही विपुल प्रमाणात केलं आहे, तर त्या गद्यलेखनाबद्दल काय सांगाल? कशा पद्धतीचं गद्यलेखन होतं ते? सावित्रीबाईंनी जे मुख्यतः जे गद्यलेखन केलेलं ते सामाजिक गद्यलेखन आहे. म्हणजे त्यामध्ये त्यांनी ना जे त्यांचे जर विषय बघितले तर विषयातूनच आपल्याला कळेल की ते कोणत्या प्रकारचे विषय आहेत, आणि ते सामाजिक सगळे विषय आहेत की च्या कल्याणासाठी, मानव कल्याणासाठी त्यांनी ते विषय सांगितलेले आहेत. म्हणजे त्यामध्ये उद्योग आहे, कर्ज आहे, व्यसने आहे, सदाचरण आहे, विद्यादान आहे. म्हणजे विद्यादान हा त्यांनी शब्द वापरलेला आहे की ही मुळात हे ज्ञान हे वाटून आणि आपण कोणाला तरी देऊन हे वाढणारं आहे. तर त्यांनी हे केवळ बोलघेवडेपणाने केवळ फक्त लिहिलं नाही आहे, त्यांनी सावित्रीबाईंनी त्याची कृती केलेली आहे. आणि मग स्त्रियांची शाळा असेल त्यांनी काढलेली असेल, किंवा स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आहे. जवळजवळ 18 शाळा फुले दाम्पत्यांनी ना विविध भागात त्यांना महाराष्ट्राच्या काढलेल्या आहेत. आणि जर तुम्ही विचार केला तर त्या काळी पुणे ऑब्झर्वर नावाची एक संस्था होती, तर त्यांनी असा रिपोर्ट दिलेला आहे की ह्या ज्या शाळा आहेत ज्या फुले दाम्पत्यांनी आणि सावित्रीबाईंनी आणि ह्या सर्वांनी काढल्या होत्या, ते फातिमा शेख सुद्धा होत्या, तर त्या शाळा ह्या त्यावेळच्या सरकारी शाळांपेक्षाही चांगल्या होत्या. म्हणजे ब्रिटिश ज्या सरकारने ज्या शाळा काढल्या होत्या त्यांच्यापेक्षा सुद्धा चांगलं ज्ञानदान हे ह्या मार्फत केलं जात होतं. म्हणून असा विद्यादानाचा सर्वात त्यांनी अत्यंत मोठं, म्हणजे सर्वात जर कुठलं मोठं दान असेल तर विद्यादान असेल असं मला वाटतं. नंतर परत त्यांना व्यसन, ज्या व्यसनांमुळे आपण अनेक वेळा अनेक लोकांचे ना कुटुंब असे डबघाईले गेलेले बघितले जातात, किंवा माणसाचं ना त्यामध्ये ताळतंत्र राहत नाही, अशा वेळेस सुद्धा ना सावित्रीबाईंनी ना ताशेरे ओढलेले आहेत. कर्ज ह्या विषयावर सुद्धा बोललेले आहेत, किंवा काय होतं त्या काळातली, म्हणजे आत्ताचं जे कर्ज आहे त्या काळातलं कर्ज, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यावेळेचं कर्ज म्हणजे सावकारांची कर्ज असायची. सावकारी कर्ज हे बऱ्यापैकी ना ह्या संपूर्ण शेतकरी जो वर्ग असायचा त्याला नेहमी लुबाडलं जायचं ह्या शेतीमधून, त्यामधून नंतर मग ते जमिनी हडप केल्या जायच्या सावकारांकडून. तर अशा बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या. म्हणून त्यांनी त्याबद्दल सांगितले की कर्जामध्ये तुम्ही अडकू नका, कर्ज हे तुमच्या ना मुक्तीचं साधन नाही आहे, आणि कर्ज काढून सण करू नका, म्हणजे असं म्हणलेलं. म्हणजे आपल्याकडे म्हणतात की कर्ज काढून सण करायचे नाहीत, तर त्यांनी ती गोष्ट सुद्धा त्यांनी त्या कर्ज हा जो त्यांचा एक जो ललित लिहिलं होतं, त्यामध्ये निबंध लिहिला होता, त्या निबंधात त्यांनी ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. मग अशा त्यांनी वेगळ्या उद्योगावर, तर आपण मगाशीच बोललो की उद्योग हा कसा महत्त्वाचा आहे, आणि त्यावेळेचा कुठले कुठले उद्योग, म्हणजे हे सुद्धा कृती करत होते. म्हणजे जर विचार केला तर फुले दाम्पत्य हे त्या काळातलं एक आहे ना कंत्राटदार होते. म्हणजे जे काही ब्रिटिशकालीन जे काही बांधकामं असतील किंवा इतर काही गोष्टी असतील, त्यांचे बांधकामांचा ते व्यवसाय करत होते. म्हणजे ते केवळ कुठलीही गोष्ट, म्हणजे दोघांकडूनही सावित्रीबाईंचा त्यामध्ये तेवढाच सहभाग होता, हात होता, की जेवढं ना ज्योतिबांनी हे कार्य केलेलं आहे ते सगळं त्यांनी कृतीमध्ये अंगीकारलं आहे. ते केवळ त्यांनी असं लिहून कुठे ठेवलं नाहीये. तर त्याचा म्हणजे मी तर म्हणेल की पहिले कोणीतरी असेल जगामध्ये की ज्यांनी हे त्यांचे जे विचार आहेत हे कृतीमध्ये आणलेले आहेत, असं मला नेहमी वाटतं. नक्कीच. म्हणजे खरं तर अनेक पुस्तकं येतात, आजही आपल्याला येताना दिसतात, आणि त्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. तत्वज्ञान लिहिलेलं असतं, आजच्या काळात म्हणायचं तर मोटिवेशनल असं काहीतरी लिहिलेलं असतं. पण ते फक्त लिखाण नाही, ते फक्त पुस्तकांपुरतं मर्यादित नाही, तर ते स्वतःच्या आयुष्यात आणि कृतीत त्यांनी आणलेलं आहे. शिल्पाताई, मगाशी आपल्याला एक फोन आला होता दयानंद गरुड यांचा, औरंगाबादहून तो फोन होता. तर त्यांनी असं विचारलेलं आहे की सावित्रीबाईंचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते त्यांना घरून मिळालं ज्योतिबांकडून, पण त्याच्या पुढचं शिक्षण जे आहे ते त्यांनी कुठून घेतलं? मगाशी मी सांगितलंच की सावित्रीबाईंना एक लहानपणी पुस्तक मिळालेलं, आणि ते पुस्तक त्या लग्नानंतर घरी घेऊन आल्या सासरी, आणि ज्योतिबांनी त्यांना शिकवलं. ज्योतिबांना सगुणाबाई ज्या होत्या त्यांच्या मावशी, म्हणजे आईसारख्या सांभाळत होत्या, त्या आई नव्हत्या त्या, तर त्या दोघांना ज्योतिबांनी शिकवलं. आणि नंतर त्या ट्रेनिंग स्कूलमध्ये गेल्या शिक्षिका. म्हणजे आधी अक्षर ओळख झाली, अक्षर ओळख करून घेतल्यानंतर आधी त्यांना कुतूहल होतं शिक्षणाचं,
ज्योतिबांशी लग्न झाल्यानंतर अक्षर ओळख झाली, त्या शिकल्या, इंग्रजी शिकल्या. सगुणाबाई तो फार चांगला इंग्रजी बोलायच्या, मिशनरींकडे ते काम करत होत्या. आणि त्याच्यानंतर त्या ट्रेनिंग जी इन्स्टिट्यूट असते त्या काळची जी होते, जिथे शिक्षिकेचा देखील त्यांनी कोर्स केला आणि तिथे देखील त्या शिकलेल्या आहेत. मिशनरांनी खूप शाळा सुरू केल्या. आपण बघितलं की त्या ट्रेनिंग देणाऱ्या स्कूलमधून देखील शिक्षिकेचा त्या झालेल्या आहेत आणि नंतर त्या स्वतः प्रिन्सिपल देखील झाल्या. तर शिक्षणाचा ध्यास घेतलेली एक व्यक्ती म्हणून त्यांना बघतो आणि शिक्षणाने परिवर्तन होईल म्हणजे क्रांतीसाठी ते एक साधन म्हणून त्यांनी शिक्षणाचा वापर केलेला आहे. आणि त्यांची जी साहित्य निर्मिती देखील आहे ती त्याच्याशीच रिलेशन सांगते की एक क्रांती ज्योत आपण त्यांना म्हणतो, कारण सामाजिक क्रांती करायची होती आणि त्यासाठी शिक्षणाचा त्यांनी वापर केलेला आहे. नक्कीच एका क्रांतीसाठी शिक्षणाचा वापर केला आणि तुम्ही जसं सांगितलं की त्यांच्या साहित्याचे विषयही तसेच होते. आता हे झालं साहित्याबद्दल, पण त्यांची जी पत्र आहेत ज्योतिबांची आणि सावित्रीबाईंची, तर तीही प्रकाशित झालेली आहेत आणि त्यातले विषय हे देखील सामाजिक होते, त्यातले विषय देखील वैयक्तिक नव्हते. तर अविनाशजी, त्या पत्रांच्या बद्दल काय सांगाल तुम्ही? सावित्रीबाईंनी जे पत्र लिहिलेले आहेत ज्योतिबांना, त्यामध्ये सुद्धा सामाजिक विचार होता आणि त्यामध्ये ते त्यांची खुशाली विचारलेली आहेच, म्हणजे नक्कीच त्यांनी विचारली आहे. पण त्याबरोबर त्यांची ही काळजी आहे की आज मी इकडे नायगावला आलेले आहे, म्हणजे त्यांच्या माहेरी आलेले आहेत, तर तिकडच्या शाळा कोण सांभाळते ह्याच्याबद्दल म्हणजे काळजी करू नका. फातिमा तिथे, म्हणजे ज्या फातिमा शेख आहेत त्या तिथे आहेत, त्या सर्व व्यवस्थित सांभाळ करतायत. किंवा त्यांनी आपली हे करताना की त्यांचे जे बंधू होते त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की तुम्ही काळजी करू नका, आम्ही हे घेतोय. किंवा तिकडचं जे बऱ्याच वेळा ज्योतिबा फिरतीवर असायचे, तर त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी विचारलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी त्या पत्रांमध्ये त्यांचा उल्लेख केलेला आहे. ते कार्य कसं घडतंय म्हणजे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांची एक आस्था आणि विचारपूस आहे की कसं ते होतंय, की म्हणजे त्यांच्यामध्ये ते कार्य व्यवस्थित घडायला पाहिजे ह्याबद्दलची सुद्धा त्याच्यामध्ये आस्था आहे. ते सामाजिक कार्य त्यांनी संपूर्ण या म्हणजे शिक्षणाचं असेल किंवा सेवेचं असेल, म्हणजे सेवेबद्दल सुद्धा त्यांनी खूप म्हणलेलं आहे. म्हणजे अखंड संपूर्ण जीवन सेवेसाठी त्यांनी दोघांनीही वेचलेलं आहे आणि 100% आपल्या ज्या साहू आहेत त्यांनी पूर्ण वेळ सहकार्य म्हणजे केलेलं, सहकार्य म्हणण्यापेक्षा ते हाताला हात धरून दोघांनी एकत्र काम केलेलं आहे त्याच्यामध्ये. नक्कीच. आणि तुम्ही ज्या खरंच जिव्हाळ्याने त्यांचा उल्लेख करताय, माई किंवा साऊ, ते खरंच एक इतक्या जवळच्या त्या खरं तर आपल्या सगळ्यांच्या आहेत. कारण त्यांच्यामुळे आज ज्या काही स्त्रिया आज इथे काम करतायत किंवा जे काही आपापल्या क्षेत्रात काम करतायत, तर कुठेतरी मला असं वाटतं की सगळ्या स्त्रियांनी नक्कीच थोडंसं मागे वळून त्यांना एक आदरांजली, त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि त्यांचा जो विचार आहे तो पुढे नेला पाहिजे. शिल्पाताई, तुम्ही काय सांगाल की आपण बघतो की अनेक महापुरुष असतात, पण सगळ्याच महापुरुषांना त्यांच्या ज्या जीवनसंगिनी असतात त्या साथ देतातच असं नाही. आणि इथे आपण बघितलेलं आहे की सावित्रीबाईंनी फक्त त्यांना साथ नाही दिली, तर त्याच्या पुढे त्या गेल्या आणि एक स्वतःचं असं एक वेगळं स्थान किंवा वेगळं काम त्यांनी केलेलं आहे. त्याबद्दल सावित्रीबाई नसत्या तर मी हे काम करूच शकलो नसतं असं ज्योतिबांनी स्वतःच लिहून ठेवलेलं आहे. आणि ज्योतिबा वारल्यानंतर, त्यांच्या निर्वाणानंतर लगेचच 71मध्ये त्यांचं एक चरित्र त्यांच्या सहकार्याने लिहिलं, ते त्यांनी सावित्रीबाईंनाच अर्पण केलेलं आहे. त्यानंतरचा जो पिरियड आहे 97पर्यंतचा, 90 ते 97पर्यंतचा 1800, त्या वेळी सावित्रीबाई गप्प बसलेल्या नाही आहेत, तर सत्यशोधक समाजाचं काम त्या फार ताकदीने पुढे घेऊन गेलेल्या आहेत. ज्योतिबांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या प्रेताला अग्नी देण्याचं क्रांतिकारक काम स्त्री असून सावित्रीबाईंनी केलेलं आहे. त्यानंतर तिथे दंगल झाली होती, दख्खनची दंगल ज्याला म्हणतात, तिथे बाई अगदी ताकदीने उतरल्या आणि ती दंगल शांत करण्याचं धीराचं काम त्यांनी केलेलं आहे. जो नाभिकांचा संप आहे त्या संपामध्ये त्यांनी हिरारीने काम केलेलं आहे. म्हणजे जवळजवळ तो संपामध्ये त्यांचा सहभाग आहे. जे बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलेलं, म्हणजे काशीबाई नावाची एक बाई होती, ती विधवा होती, गरोदर होती, ती जीव देणार होती आणि ज्योतिबा तिला घरी घेऊन आले. ते रस्त्यातून चालले होते, घरी घेऊन आल्यानंतर तिचं बाळंतपण सावित्रीबाईंनी केलं. त्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं, त्या यशवंतला दत्तक घेतलं आणि त्याच्यानंतर अनेक विधवा स्त्रियांची बाळंतपणं तिथे केली. एक केंद्रच सुरू केलं आणि इथे येऊन तुम्ही गुपचूप बाळंत होऊन जा असं त्या केंद्राच्या समोर लिहिलेलं असायचं. तर सावित्रीबाईंचं काम जे आहे ते ज्योतिबांच्या बरोबर चाललेलं होतं आणि ज्योतिबांनी स्वतःच नमूद केलेलं आहे. ते बंद पडलं नाही. ज्योतिबा गेल्यानंतर देखील त्यांनी जो विचार दिलेला त्या डेफिनेटली
सावित्रीबाई त्यांना गुरु मानत होत्या आपल्या, पण तो विचार पुढे घेऊनच त्या गेल्या आणि ताकदीने तोलामोलाने त्या गेलेल्या आहेत तो विचार पुढे घेऊन. आपल्याला एक फोन येतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, बोला. नमस्कार. बोला, आपला प्रश्न विचारा. सर्वप्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हालाही शुभेच्छा. खूप छान विषय घेतलाय. माझे 2 प्रश्न आहेत आपल्याला. बोला. पहिला प्रश्न असा आहे की सावित्रीबाई फुले यांचा वारसा चालवणाऱ्या अनेक महिला शिक्षिका अतिशय उत्तम प्रकारे काम आदिवासी भागात म्हणा, दुर्गम भागात म्हणा, सकारात्मकपणे करत आहेत. पण कधी कधी असं होतं की त्यांचं काम प्रसिद्धीत येत नाही, प्रकाशात येऊ शकत नाही कारणांमुळे. तर अशा महिला शिक्षकांचं काम प्रकाशात येण्याच्या दृष्टीने, त्यांना काही पुरस्कार शाबासकी मिळण्याच्या दृष्टीने काय केलं असं आपणास वाटतं? धन्यवाद. दुसरा प्रश्न असा आहे की आता ऑनलाईन शिक्षण सध्या करोना कालावधीत चालू झालेला आहे. शिक्षणाच्या एकूण म्हणजे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतोय. म्हणजे अनेक उपगोष्टी पण त्यामध्ये येतात की अत्याधुनिक जीवनशैलीमध्ये जे शिक्षण घेताना सध्याच्या कालावधीत सावित्रीबाई फुले असत्या तर काय बदल होऊ शकला असता असं आपणास वाटतं? धन्यवाद. धन्यवाद. आपल्या दोन्ही प्रश्नांबद्दल धन्यवाद. शिल्पाताई, तुमच्याकडे येते. अनेक आज स्त्रिया आहेत की ज्या शिक्षिका आहेत आणि फक्त शिक्षिकाच नाही तर वेगवेगळ्या समाज कामामध्ये ज्यांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे. त्यांचा असा प्रश्न होता की त्या फारशा प्रकाशच होतात नाही आहेत किंवा त्यांचं काम फार माहिती नाही आहे. तर काय आपण करू शकतो? म्हणजे मला असं वाटतं ना की भिडेवाड्यामध्ये जेव्हा सुरू केलेली शाळा ज्योतिबांनी, तेव्हा 5-6 मुली आल्या. तर आपण थांबायचं नाही. आता एक अनिल साबळे म्हणून आदिवासीच कवी आहेत आणि ते त्यांच्या कामाचे आणि जे आदिवासी भागात ते दुर्गम भागात फिरतात तिथे आलेले प्रसंग, त्या सगळ्या गोष्टी त्या फेसबुकवर लिहितात. आणि फेसबुक हे एक साधन होतं आणि त्या फेसबुकमधून त्यांचा इतक्या लोकांशी संपर्क होतो आणि इतकी लोक मदत करतात. नंतर त्यांचा कविता संग्रह आला. अशी अनेक उदाहरणं आहेत. कितीतरी कार्यकर्ते, बीड जिल्ह्यामध्ये एक कार्यकर्ते आहेत की त्या सतत फेसबुक आहे आणि टिकटॉक आहे ह्यांचा वापर करून एक मोबाईलचा सहारा घेऊन त्या सामाजिक प्रश्नांना म्हणजे सगळ्या समाजासमोर आणत असतात. तर आता ना थांबायचं नाहीये, कारण संसाधनं नाहीये ही तक्रार करून चालणार नाहीये. तर सतत आपल्याला जी संसाधनं आपल्या हातामध्ये आहेत, मोडकी तोडकी का असेना, त्याचा वापर करून आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं स्वतःच्या प्रश्नांना घेऊन. आणि लोक नक्कीच सहानुभूतीभार असतात आणि लोक आपल्याला मदत करतात, ते आपल्याला वेलकम करतात. आपण खरं तर सावित्रीबाईंबद्दल बोलतोय, त्यांच्या विचारांबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल बोलतोय. काल सावित्रीबाई जयंती यांची जयंती साजरी झाली, तर त्याची काही क्षणचित्र आपण पाहतोय. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाईंची जी जयंती आहे त्यांना संपूर्ण महाराष्ट्राने, स्त्रियांनी, सगळ्यांनीच आदरांजली वाहिलेली आहे. मगाशी रवींद्र कुडाळकर यांचा प्रश्न होता आणि त्यांनी सांगितलं की आता शिक्षणाची पद्धती बदलतीये. आता नवीन शैक्षणिक धोरण पण आलेलं आहे. तर एक थोडासा वेगळा प्रश्न आहे त्यांचा की आज जर सावित्रीबाई असत्या तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी आणखी काय नवीन किंवा नाविन्यपूर्ण असे बदल या शिक्षणामध्ये केले असते? अत्यंत खरंच महत्त्वाचा आणि अत्यंत इंटरेस्टिंग प्रश्न आहे. जर सावित्रीबाई जर आत्ता असत्या, म्हणजे आमच्या माई जर असत्या आज, तर मी 100% सांगतो की त्यांनी हिरारणी पुढाकार घेतला होता. त्या काळात त्या अनेक दशकं पुढे होत्या म्हणजे समाजाच्या. कारण की त्यांनी त्यांची कविता आहे इंग्रजी माऊली नावाची. तर त्यांनी असं त्यावेळी सांगितलं होतं की इंग्रजी ही माऊली आहे, तिचा सगळ्यांनी अंगीकार केला पाहिजे, इंग्रजी सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आणि त्यावेळेचं असं सगळं संपूर्ण इतिहास आहे किंवा पाश्चिमात्य जे काही गोष्टी घडत होत्या मानवमुक्तीच्या, मानव कल्याणाच्या, ह्याची संपूर्ण जाण त्यांना होती किंवा नवीन नवीन शिकण्याची त्यांची नेहमी ओढही होती. त्यामुळे आज जर करोना काळात जर ऑनलाईन शिक्षण जर असतं तर नक्की 100% मी खात्री देतो की सावित्रीबाईंनी नवीन काहीतरी केला असता आणि ह्याच्यामधून काहीतरी वेगळ्या शिक्षणाची आहे ना त्यांनी पायंडा टाकला असता.
आणि हे शिक्षण म्हणजे आज जर असतं तर आज असं मी 100% खात्रीने सांगतो की ह्या भारतातली एकही स्त्री अशिक्षित राहिली नसती, ह्याची त्यांनी ना संपूर्णपणे खात्री घेतली असती आणि त्याच्यासाठी त्यांनी केवळ न बोलता त्यांनी कृतिशील कार्य केलं असतं, हे तर मला 100% वाटतं ह्यातून. नक्कीच. म्हणजे त्यावेळी काहीही संसाधनं नसताना जर त्यांनी एवढं मोठं काम केलं तर आज आपल्याकडे भरपूर खरं तर साधनं उपलब्ध आहेत. तर या काळात आज जर त्या असत्या तर नक्कीच एक खूप वेगळं आणि खूप एक आशादायी जे चित्र आहे, जे आता अविनाशजींनी सांगितलं ते नक्कीच उभं राहिलं असतं. आणखीही बोलणार आहोत कार्यक्रमातून, कारण सावित्रीमाई हा इतका मोठा विषय आहे की तो खरंच 1 तासात होईल अशातला भाग नाही आहे. पण आपण आणखीही बोलणार आहोत त्यांच्याबद्दल. आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. क्रांतिकार्याची मशाल असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आज आपण बोलतोय, चर्चा करतोय आणि आज आपल्याबरोबर आहेत शिल्पा कांबळे आणि अविनाश उषा वसंत. शिल्पाताई, तुम्ही काय सांगाल की शिक्षणावर काम केलेलं आहे, समाजातील ज्या अनिष्ट रूढी आहेत, सतीची जी परंपरा आहे त्याच्याबद्दल त्यांनी काम केलेलं आहे. तसंच त्या काळी दुष्काळ खूप असायचे, तर दुष्काळग्रस्तांवर काम केलेलं आहे, दुष्काळावर त्यांनी काम केलेलं आहे, दलित समाजासाठी काम केलेलं आहे, त्याबद्दल. सावित्रीबाई ज्या आहेत त्यांच्या मनामध्ये फार करुणा होती, अगदी येशूची करुणा होती. आणि दुष्काळ त्या काळामध्ये अतिशय जास्त पडायचे आणि ब्रिटिश सरकार होतं ते किती लोकांची काळजी घेणार आणि भयंकर दुष्काळ सतत पडत राहायचे. 1876चा दुष्काळ अतिशय दारुण होता. त्यांनी कविता देखील लिहिलेली आहे, त्यात वर्णन केलेलं आहे की तडफडून माणसं मरत आहेत, जनावरं मरत आहेत, मूत्र पिऊन, पाण्याच्या ऐवजी मूत्र पिऊन मरण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यावेळेस त्यांनी अन्नछत्र चालवलं आणि त्यासाठी त्यांनी ब्रिटिश सरकारकडनं मदत घेतली. सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते फिरायचे, त्यांनी सगळं अन्नधान्य गोळा केलं. त्यावेळेचा एक किस्सा आहे की काही सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांना पकडलं गेलं दरोडेखोर समजून. तेव्हा त्यांनी जाऊन ब्रिटिशांशी भांडण केलं कलेक्टरशी आणि अस्खलित इंग्रजीत त्यांनी वादविवाद केले की ह्या माणसांना सोडा. तर हे त्यांचं जे करुणा, आईचं जे मातृत्व त्यांच्या हृदयात होतं, जे त्यांनी निवारास्थान चालू केलं मुलांसाठी. दुसरं, दलितांसाठी तर सगळ्यांना माहितीच आहे की त्यांनी पाण्यासाठी आपली विहीर खोदली ज्योतिबांनी आणि त्यासाठी त्यांना घरातून बाहेर तर आधीपासूनच पडावंच लागलं होतं. तर पाणीची इतका मूलभूत हक्क आहे, तर पाणी त्यांनी आपला हौदच खुला केला सगळ्यांसाठी. हे त्यांनी मोठं काम केलं. महारामांगांसाठी शाळा काढल्या, लहुजी मांग होते त्यांच्याबरोबर, त्यांना घेऊन त्या वस्त्यांमध्ये, म्हणजे जी मी पहिलंच म्हणाले की पहिल्यांदा घराबाहेर पडलेली स्त्री, आणि ती घराबाहेर पडलेली स्त्री वस्त्यांमध्ये जायची दलितांच्या आणि मुलांना घेऊन शाळेत यायची. त्यामुळे ते मोठं काम आहे. मुक्ता साळवेचा मी उल्लेख केला, तिने जो निबंध लिहिलेला आहे तो वाचला की आपल्याला डोळ्यातून अश्रू येतात की त्या काळी काय अवस्था होती, पेशवेकालीन महाराष्ट्रामध्ये काय अवस्था होती की जर एखादा महारमांग समोरून गेला तालिमीतून तर त्याचा शिरछेद केला जायचा आणि त्याचं चेंडू म्हणून खेळलं जायचं, मुलांना जिवंत पुरलं जायचं, नरबळी दिला जायचा किल्ल्याच्या ठिकाणी आणि नवीन काही जर वास्तू बनवत असेल तर ही जी सत्ता होती आणि तिचं कसं अस्पृश्यांची अवहेलना होत होती, किती हिंसा होती त्या काळामध्ये, हे आपल्याला दिसतं आणि सावित्रीबाईंनी काम केलेलं आहे. मुक्ता साळवे देखील त्यांच्याच परंपरेत तयार झालेल्या आहेत. सत्यशोधक जी चळवळ आहे तर त्याबद्दल काय सांगाल? सत्यशोधक चळवळ अत्यंत महत्त्वाची चळवळ होती. म्हणजे ज्योतिबांनी ही सुरू केली, सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यावेळी. आणि ते एकेश्वरवादी होते, निर्मिकला मानायचे आणि त्यातून त्यांनी असं नाही का आचरण तयार केलं होतं सत्यशोधक समाजासाठीचं. त्यांनी सत्यशोधक नावाची पुस्तिकासुद्धा, म्हणजे त्यात पुस्तकसुद्धा आहे आणि त्यातून त्यांनी सर्व सांगितलेलं की सत्य माणसाने कसं असलं पाहिजे, शोषण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची सोडून मानवाने सुद्धा इतर मानवांप्रती कशी गोष्टी केली पाहिजे ह्याच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे सत्यशोधक म्हणजे सत्याची कास धरली पाहिजे प्रत्येकाने संपूर्ण. तर ह्या गोष्टीबद्दल ज्योतिबांनी त्या सत्यशोधक चळवळीमार्फत नेहमी सांगितलेलं आणि ती चळवळ अत्यंत, म्हणजे तसं जर विचार केला तर आज आपण त्या काळात जर विचार केला तर सर्व समाज सुधारक होते, पण ज्योतिबा किंवा आपण सावित्रीमाई ज्या आहेत ह्या समाज सुधारक नसून ह्यांना समाज परिवर्तन घडवून आणायचं होतं, त्यांना क्रांती घडून आणायची होती, हे सगळं बदलून टाकायचं होता समाजाचे जे सगळं आचरण आहे. त्यामुळे त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती आणि तो पसरला होता. म्हणजे सत्यशोधक समाज म्हणजे ताराबाई शिंदे, म्हणजे हे तर पुण्यात होते, ताराबाई शिंदे ह्या बुलढाण्याच्या होत्या
आणि ताराबाई शिंदेंनी त्यावेळी ना स्त्री पुरुष तुलना नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे आणि मग त्याची प्रेरणामुळे त्यांना ताराबाई शिंदे ह्या सत्यशोधक चळवळीतून किंवा ती जी चळवळ एवढी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली होती त्याचंच एक द्योतक आहे. आणि त्या सत्यशोधक चळवळीने हे प्रागतिक विचार संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना पसरवणे आणि ह्या संपूर्ण बहुजन समाजाला उत्थानासाठी अनेक आपण प्रेरणा स्फूर्तिथान त्यांनी समाजाने सत्यशोधक दिलेलं आहे. त्यामुळे सत्यशोधक चळवळीचं आजही जे कार्य आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सर्वांनी त्याचं परत एकदा पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे ह्या ठिकाणी असं मला वाटतं. नक्कीच. आणि सत्यशोधक चळवळीचे जे विचार होते तर त्या विचारांमार्फत मला वाटतं की सावित्रीबाई आणि ज्योतिबा नंतरही त्यांचं जे काम आहे ते पुढे नेलं आणि आजही काही लग्न सत्यशोधक पद्धतीने लावली जातात आणि तो जो विचार आहे तो कुठेतरी आज पुढे चाललाय ह्याचं नक्कीच एक चांगली गोष्ट आहे, चांगली बाब आहे असं पण म्हणू शकतो. शिल्पाताई, जेव्हा सावित्रीबाईंनी ही सगळी जी कामं केली तर आजही आपण बघतो की आज आपण 21व्या शतकात आहोत, पण तरीही मुलगी म्हटलं किंवा स्त्री म्हटलं की काही बंधनं ही आपसुकच तिच्याभोवती येतात आणि सावित्रीबाई ह्या काळाच्या पुढे गेलेल्या. तर त्यांचं जे धाडस आहे किंवा त्यांचं जे धैर्य आहे तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? मला असं वाटतं की स्त्रीवादाची मांडणी भारतामध्ये पहिल्यांदा सावित्रीबाईंनी केली आणि समग्र स्त्रीवाद आहे. म्हणजे ब्राह्मण स्त्रियांसाठी त्यांच्या मनामध्ये सहवेदना आहे, अस्पृश्य स्त्रियांसाठी सहवेदना आहे, शेतकऱ्यांच्या बायकांसाठी सहवेदना आहे. तर हा जो भगिनी भाव आहे की जगातल्या सगळ्या स्त्रियांची दुःख सारखी असतात, जी पुरुषसत्तेमुळे आणि धर्मसत्तेमुळे निर्माण होतात. तर आजच्या काळामध्ये आपण त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे आणि जे स्वातंत्र्य त्यांनी आहुती देऊन, स्वतःच्या प्राणाची आहुती एका प्रकारे देऊनच त्यांनी हे स्वातंत्र्य मिळवलं आपल्यासाठी की तुम्ही मी इथे आपण इथे बसता, तुम्ही टी व्ही बघत आहात. तर आता हे स्वातंत्र्य पुन्हा गमवायची वेळ येते की काय, असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपण पुन्हा सावित्रीमाईंचं तेज, धाडस आणि ती क्रांती ज्योत हातात घेऊन उभं राहायला पाहिजे आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी. केवळ आपल्या जातीतल्या आणि आपल्या वर्गातल्या बायकांसाठी नाही, तर आपल्या घरी येणाऱ्या कष्टकरी बायकांसाठी देखील, आपल्या शेतात राबणाऱ्या कष्टकरी बायकांसाठी देखील अशा प्रकारचा भगिनीभाव आज आपण ठेवला पाहिजे. केवळ मेकअप आणि टी व्हीतल्या ॲडव्हर्टाईज यांच्या चंगळवाद्याच्या जे जाळं आहे त्याचे गुलाम न होता आपण स्वतःच्या माणूस असण्याचा शोध घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. आणि हा एक खूप मोठा विचार आहे. मला असं वाटतं की ज्या आपलं जे आपण म्हणतो की हे माझं नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन कुठेतरी विचार करणं, त्याच्या पलीकडे आपली दृष्टी नेणं खूप महत्त्वाचं आहे. अविनाशजी, तुम्ही काय सांगाल की आजच्या काळात सावित्रीमाईंचा जो विचार आहे तो कशा पद्धतीने लागू पडू शकतो किंवा आपण कशा पद्धतीने तो आणखी पुढे नेऊ शकतो? सावित्रीमाईंचा विचार आज संपूर्ण लागूच आहे. म्हणजे आजही आपण जर विचार केला संपूर्ण देशाचा तर आजही आपण काही शिक्षणामध्ये संपूर्ण 100% साक्षर झालो नाही आहे. तर तो विचार त्यांनी जवळजवळ 170 वर्षापूर्वीच त्यांनी करून ठेवला होता आणि त्या शिक्षणाची कास धरा हा त्यावेळेपासून त्यांनी सांगितलेला आहे. आणि मुद्दा म्हणजे दुसरा परत स्त्री शिक्षण आहे किंवा स्त्रियांचं जे संपूर्ण ज्या गोष्टीसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे, स्त्रियांच्या शोषणाबद्दल जे काही त्यांनी जे काही पावलं उचलली होती, आजही जर विचार केला तर आपण कित्येक वेळा जर बघतो की अनेक अत्याचार होत असतात. अनेक ठिकाणी स्त्रियांना अत्यंत हीन समजलं जातं. बऱ्याच ठिकाणी जर आपण बातम्याही वाचतो. तर ह्या सगळ्यांचा जर विचार करता की आजही स्त्री शिक्षण आणि एक साधारणतः मानवाप्रती करुणा, कल्याण ह्या सगळ्यांसाठी सावित्रीमाईंनी जो विचार दिलेला आहे तो आजही आपल्याला महत्त्वाचा आहे. म्हणजे तो काय आपण जे काही कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे त्याची संपूर्ण निष्पत्ती झाली नाही, संपूर्ण ते कार्य पूर्ण झाले नाही, ते आपल्याला अजून सतत करायचं आणि लवकरात लवकर ते कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे 100% सावित्रीमाईंचा विचार हा आजही आपल्याला लागू होतो. नक्कीच. शिल्पाताई, जेव्हा आपण हा विचार करतो की त्यावेळी जे प्रश्न त्यांनी मांडले होते तर आपल्याला हे दुर्दैव आहे की आजही तेच प्रश्न आपल्या पुढे आहेत. तर काय सांगाल तुम्ही अगदी थोडक्यात? मला हेच सांगायचं की हक्क हे काही कोणी देत नसतं, ते सतत मिळवावे लागतात ते आणि ते टिकवावे लागतात. तर आज पुन्हा एकदा आपल्याला मी जे मगाशी सांगितलं की बहुजन स्त्रीवादाची मांडणी करण्याची गरज आहे आणि प्रत्येक स्त्रीने सजग व्हायला पाहिजे की कुणी माझं शोषण तर करत नाही आहे, कोणत्या अशा विचाराच्या तर मी आहारी जात नाही आहे की ज्याच्यामुळे मी माझं अस्तित्व त्या विचाराच्या आहारी जाऊन
व्रतवैकल्यांच्या आहारी जाऊन, सणांच्या आहारी जाऊन मी माझं अस्तित्व धोक्यातला आणते का, मी माझ्या तब्येतीची काळजी घेते का, की मी उपवास तपास करते. आणि सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे की जे काही घडतंय त्याच्या मागचं सत्य, म्हणजे सत्यशोधक समाज म्हणतात, तर सत्य मी शोधते आहे का. सत्य ज्यात आपण फेक न्यूजचा जमाना आहे हा, तर ह्या फेक न्यूजच्या काळामध्ये सत्य जाणून घेण्याचा ज्ञान माझ्या हातामध्ये आहे, ते सत्य जाणून घेण्याचा मी प्रयत्न करते का, एखादं पुस्तक वाचते का, मी जाणून घेते का, की नुसते व्हॉट्सअपच्या मेसेजवरून मी माझं मत बनवते आणि मत देते. तर फार मोठा विषय आहे हा, की अशा पद्धतीने स्वतःला जागृत ठेवायचं आणि प्रश्न पडले पाहिजेत. तुम्हाला प्रश्नांची उत्तर शोधता आली पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच प्रश्न पडले पाहिजेत, प्रश्नांची उत्तरं शोधता आली पाहिजेत. पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला, स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तुम्ही रोविला. आणि हा पाया आज सावित्रीबाईंनी रोवलेला आहे, पण त्याचा जो कळस आहे तो आपल्या सगळ्यांना पुढे न्यायचा आहे. आज तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत. वेगवेगळे खरं तर खूप छोटे छोटे मुद्दे होते की जे खरंच सगळ्यांना आजही माहिती नाही आहेत, तर ते आमच्या दर्शकांपर्यंत पोहोचवलेत. आमच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपली मनापासून आभारी आहे. धन्यवाद. आपण पुन्हा भेटू नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.